घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिका आपण पाहतोय की आता धावलं तर म्हणजे पळलं सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय अशा प्रकारचा प्रकार झालेला आहे. म्हणजे आता इकडे एका पॉइंटला शरूवरती संशय घेते आणि ज्या वेळेला घरातली सगळी मंडळी तिच्यावरती संशय घेते त्यावेळेला जानकी माघार घेते. नाही नाही शरूताई असं करूच शकणार नाहीयेत असं म्हणायला लागलेली आहे. म्हणजे एकंदरीतच पाहता मालिका आता एकदम वेड्या-वाकड्या वळणावरती चालले आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा करती आहे ती म्हणजे जानकी. जानकीला मात्र आता कळतच नाहीये की आपण शरूची बाजू घेऊन किती आणि कसा वेडेपणा करत आहोत ते. आणि त्याच वेळेला मात्र आपण पाहिले की याच वेडेपणाच्या मुळे आता तिने तिने या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरी निर्दोष आहे हे इकडे भावनेच्या भरात सिद्ध केलंय. पण पण आता ती निर्दोष आहे हे सिद्ध झाल्यावरती मात्र आता तिच्या लक्षात आलंय की नाही ती निर्दोष आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा तिची उलटी मोहीम सुरू झालेली आहे आणि ती उलटी मोहीम म्हणजे आता या सगळ्यामध्ये ती दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी. जानकीला मुळातच एक गोष्ट ठरवता येत नाहीये, शर्वरी दोषी आहे नाहीये आणि एका दगडावरती ठाम तिला राहताच येत नाहीये. म्हणजे दोषी म्हटल्यावरती तिला निर्दोष सोडवण्याची घाई आणि निर्दोष सुटका झाल्यावरती ती दोषी असल्याची घाई. पण या वेळेला मात्र आता जानकीने ती कशा पद्धतीने मात्र आता खोटं बोलत आहे आणि आता विक्रांतने काहीच केलेलं नाहीये तर सगळा हात शर्वरीचा आहे. राहुल पण निर्दोष आहे. पण या सगळ्यामध्ये शरूने हा घाणेरडा प्रकार कशासाठी आणि का केलाय हे शोधून काढलंय. नक्की काय घडलंय कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे तो म्हणजे सुमित्राचा. कारण सुमित्राने अशी काहीतरी लीड आता जानकीला दिले की त्यानंतर मात्र आता जानकी या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता हादरलेली आहे. काय घडलंय कसं घडलंय सविस्तर इकडे आता आपण पाहिले की नको नको म्हणत असताना सुमित्रा मात्र आता कोर्टरूम मध्ये आलेली आहे. सुमित्रा कोर्टरूम मध्ये आल्यावरती मात्र आता ज्या वेळेला शर्वरी हे वाक्य बोलते की खरं तर ज्या वेळेला मी नानांना फोन करून नानांना सांगणार होते की काहीही झालं तरी सुद्धा इकडे आता भेटायला येऊ नका तुमच्या जीवाला धोका आहे. पण त्यावेळेला नाना ऑलरेडी तिकडे आता आलेले होते. पण हे सगळं सुमित्राला आठवतं की शरू जे काही सांगते याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी खोट आहे. कारण नाना आता शर्वरीशी बोलत असतात तेव्हा ते घरात असतात आणि सुमित्रा मात्र तिथेच उभी असते हे सुमित्राला आठवलेलं आहे. कारण आता आपण तिकडे असताना शरूचा फोन आला होता. मग ही काय सांगते मी नानांना फोन केला होता येऊ नका म्हणून पण खरं तर हिनेच नानांना सांगितलं होतं या म्हणून आणि आत्ता ही खोटं बोलती आहे. कुठेतरी सुमित्राच्या डोक्यामध्ये हा विचार आलेला आहे आणि म्हणून तिला कोर्टामध्ये त्रास झालाय आणि म्हणून तिला चक्कर आलेली आहे की शर्वरी खोटं बोलती आहे. आणि एका आईला मात्र आता एकदम झटक्यात लक्षात आलंय की या सगळ्यामध्ये आपण शरूला वाचवा म्हणून आता सगळ्यांच्या कानी कपाळी ओरडत आहोत. पण ती शरू खोटं बोलून मात्र आता वाचण्याचा जो काही प्रयत्न करते तो तिच्या लक्षात आलाय. मग सुमित्रा त्याच विचारामध्ये आहे की शर्वरी खोटं का बोलली का खोटं बोलून आता तिने या सगळ्यामध्ये हा प्रकार केलेला आहे. नाही आता म्हणूनच सुमित्रा विचार करत बसले आणि कोर्टामध्ये मात्र आता त्यानंतर तिला त्रास झालेला आपण पाहिलंय. पण तिने सगळं म्हणणं ऐकलेलं आहे शर्वरीचं आणि शर्वरीने टाइम टू टाइम सगळं सांगितल्यावर तिला सुटका केलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण खुश झाले असले तरी खुश नसलेल्या 3 व्यक्ती आहेत. एक जानकी, एक ऐश्वर्या आणि तिसरी म्हणजे सुमित्रा सुद्धा. आतापर्यंत सुमित्रा प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे जरी उभी राहत असली तरी सुद्धा या वेळेला मात्र आता सुमित्राच्या डोक्यामध्ये काहीतरी विषय असा आहे की त्यानंतर सुमित्राने मोठा निर्णय घेतलाय आणि ती शरूला सांगायला लागते शरू अगं तू नानांना फोन केला होतास त्यावेळेला नाना तू सांगतेस की ऑलरेडी तुझ्या घराच्या जवळच्या इथे आले होते म्हणून स्टॉप वरती. अगं पण ते घरी होते ना. यावरती शरू म्हणते आई आता सगळं जाऊ दे ना मला खरंच तो घटनाक्रम नीटसा आठवत नाहीये. कधी मी त्यांना बोलले काय बोलले होते कदाचित मी नंतर परत कॉल केला असेल आता सोडून दे मला तो घटनाक्रम काहीच आठवत नाहीये. आणि ह्या वाक्याला जानकीच्या डोक्यामध्ये तिडीक गेलेली आहे आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या इकडे तिला म्हणजे पहिल्यापासून ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आहे की नाही ही बाई काहीतरी कुझोल आहे. ही खोटं बोलते खोटं बोलून मात्र आता आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे हे इकडे आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये पक्क आहे. म्हणून ऐश्वर्या या सगळ्यामध्ये जानकीला सांगत आहे तुला आता खुश वाटत असेल ना तुला जरा आनंद वाटत असेल की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा शर्वरी मात्र आता निर्दोष सुटलेली आहे. त्यावरती जानकी सांगायला लागते नाही मला का आनंद होईल मला खरं तर व्हायला पाहिजे आनंद पण तो आनंद मला होतच नाहीये. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मात्र आता हा आनंद न होण्याचं कारण म्हणजे आता शरूवंश जे काही बोलल्या त्या काय बोलल्या
की आता तू आई काही बोलू नकोस, मला हा घटनाक्रम नीटसा आठवत नाहीये. पण मघाशी मघाशी ज्या वेळेला मात्र आता त्यांना विचारण्यात आलं की कशा पद्धतीने तुम्ही आता मारलत किंवा काय झालं होतं, तर मात्र जो काही घटनाक्रम मात्र आता तिने सांगितला तो तो मात्र अगदी परफेक्ट कसा काय होता, टाइम टू टाइम. म्हणजे आता ती घटना त्यावेळेला म्हणजे इतकी महत्वाची नव्हती, आत्ताच्या घडीला ती घटना महत्वाची झालेली आणि त्याच वेळेला मात्र आता ती सांगायला लागते नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे आपण जितका विचार करतोय तितकी ही गोष्ट साधी सोपी नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे लगेचच सांगायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या की ठीक आहे मग आता काय करायचं. जानकी सांगायला लागते म्हणजे आपण ना आता गप्प बसून चालणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी सत्याचा शोध घेणार म्हणजे घेणारच. यावरती ऐश्वर्या म्हणते मला जानकी तुझं काहीच कळत नाहीये की तू असं एका वेळेला मात्र आता तिला सोडवण्यासाठी म्हणजे प्रयत्न करतेस पण दुसऱ्या वेळेला तू जे काही वागतेस ना मला खरंच कळत नाही. जानकी म्हणते नाही ऐश्वर्या तू जे काही म्हणतेस ना मी खरंच चुकलेली आहे. आणि इथेच इथेच आता जानकी घरी आलेली आहे. घरी आल्यावर ती सुमित्राच्या सोबत सुमित्रा मंदिरामध्ये येऊन बसलेली आहे आणि सुमित्रा मंदिरामध्ये येऊन आता बसल्यावर ती विचार करते नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे शरू खोटं बोलती आहे. शरूने म्हणजे जो प्रश्न जानकीला फसलाय तोच प्रश्न सुमित्राला पण पडलेला आहे. सुमित्रा विचार करायला लागते नाही नाही शरू या सगळ्यामध्ये काहीतरी खोटं आता बोलत आहे. कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा शरू तिकडे म्हटली होती की अगदी 5 मिनिटांनी हे झालं 1:55 ते झालं. पण ज्या वेळेला शरूने मात्र आता नानांना फोन केला त्यावेळेला नाना इथेच होते आणि इथेच नाना आता माझ्याशी सुद्धा बोलले की शरूने मला बोलवले आणि म्हणून नाना इथून निघून गेले होते. पण आत्ताचं जे काही शर्वरीचं बोलणं आहे ते मात्र एकदम चुकीचं आहे असं म्हणत ती आता एकदम विचार करत असताना तिकडे आता ऋषिकेश आलाय. आई आता तर तुला आनंद व्हायला पाहिजे ना, शरूला पण घरी घेऊन आलोय ना. यावरती ती म्हणते खरंच रे माझं मन काहीतरी विचित्रच आहे. म्हणजे खरं तर मला आता आनंद व्हायला पाहिजे पण तो होतच नाहीये. मला खरं तर जानकी सोबत बोलायचं आहे का माझ्या मनाला असा त्रास होतोय मला स्वतःला समजत नाहीये. तितक्यात जानकी आणि अवंतिका तिकडे आलेले आहेत. तर जानकी अवंतिकाला सांगायला लागते अवंतिका काय वाटतंय तुला या सगळ्यामध्ये. अवंतिका म्हणते वहिनी खूप छान वाटतंय. म्हणजे आता तुम्ही मला जर का बोलला नसतात ना तर कदाचित मी ही केस लढले असते नसते मला माहित नाही. पण तुमच्या हिमतीमुळे मी ही केस लढू शकले. खरं तर जे काही शरुवंश बाहेर आहेत ना त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. हे वाक्य ऐकल्यावर जानकीला मात्र अधिकच धक्का बसलाय आणि जानकी सांगायला लागते शरुवंश म्हणजे ती आता विचार शरुवंश इकडे बाहेर पडलायत याला मी कारणीभूत आहे. जर ते योग्य असेल तर ठीक आहे पण हे अयोग्य असेल तर मात्र हे सगळं मला सुधारायला पाहिजे. तोपर्यंत सुमित्रा आले आणि जानकी तू तुझा शब्द पाळलेला आहेस पण का कुणास ठाऊक आता तुझा शब्द पाळलास तरी माझ्या मनाला समाधान मिळत नाहीये. आणि त्यावरती ती सांगायला लागते खरं सांगू का शरू कोर्टात खोटं बोलली. सुमित्रा हे बोलल्यावरती जानकी म्हणते आई कशावरून बोलताय तुम्ही. आणि त्यावरती शरू इकडे आता सुमित्रा सांगायला लागते तुला माहितीये का शर्वरी खोटं बोलली नानांच्या फोनच्या बद्दल. ती म्हटली की नानांनी फोन केला होता आणि फोन करून नाना आता इकडे आले होते आणि पण नाना तिकडे पोहोचलेच नव्हते. नाना घरी होते तेव्हा ती सांगू शकत होती नाना तुम्ही येऊ नका म्हणून तुमच्या जीवाला धोका आहे. मग असं का ती बोलली. जानकी म्हणते आई मला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे. माझ्या सुद्धा लक्षात येत नाहीये की शरुवंशांना बाकी सगळ्या पॉइंट टू पॉइंट गोष्टी लक्षात आहेत पण ही गोष्ट का लक्षात नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सुमित्रा सांगायला लागते नाही काहीतरी गडबड आहे. आणि जानकी सांगते आई आपण शरुवंशांवरती लक्ष ठेवूया आणि त्या आता काय करतात कसं करतात हे सगळं शोधून काढू. आणि प्रेक्षकांनो खरं तर पुढील भागामध्ये मात्र आता जानकी आणि सुमित्रा या दोघी एकत्र आल्यात शर्वरीच्या विरोधात. आतापर्यंत जी सुमित्रा जानकीला सोडव सोडव म्हणून म्हणते ती सुमित्राने असा पॉइंट जानकीला सांगितलाय की त्यानंतर मात्र आता शर्वरी दोषी आहे हे म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी जानकीच्या हातामध्ये मोठा पुरावा सापडलाय. ते म्हणजे जेलमधून सुटल्यानंतर सुद्धा आता शर्वरीचे आणि आता राहुलचे फोन कॉल हे सत्य ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला मात्र आता जानकी सांगते मी तुम्हाला जेलमधून सोडवले ना तर आता मीच तुम्हाला जेलमध्ये पाठवणार कारण नानांना मारणारे सुद्धा आता तुम्हीच होतात. अनेक पुरावे हाती लागलेत. राहुल नाही विक्रांत नाही तर तुम्ही दोषी होतात. का केलं हे सगळं पैशासाठी प्रॉपर्टीसाठी. एकदा बोलायचं होतं
की मला पैसा प्रॉपर्टी द्या, मला ती आवश्यक आहे, मी तुमच्यावरती अशी देऊन टाकली असती. यावरती आता मात्र इकडे जानकीने आता तिला ओपन चॅलेंज दिले की तुला पुन्हा जेलमध्ये पाठवेन. पण ती कसं पाठवणार, काय पुराव्याच्या ह्याच्याने पाठवणार, येणाऱ्या भागात सगळं